नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्याच्यासाठीचे आपले स्टडी टार्गेट जे आहे ते आजपासून आपण सुरू करतोय। 1 नोव्हेंबर 2023 पासून या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी स्टडी टार्गेट जे असतील ते आपण सुरू करतोय। ठीक आहे, जर या स्टडी टार्गेटला तुमचा रिस्पॉन्स मिळाला तरच तुम्हाला डेली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील। यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि तुम्हाला चांगल्या कॉमेंट या व्हिडिओ खाली नक्कीच करायचे आहेत, जेणेकरून तुमचा कॉन्ट्रीब्युशन सुद्धा या स्टडी टार्गेटसाठी राहिलं पाहिजे। सो आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे ही MCQ पॅटर्ननुसार होणारी शेवटचीच परीक्षा राहील। त्याच्यानंतर 2025 पासून मुख्य परीक्षा जी आहे ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार आहे। तर त्याच्यामुळे कोणाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 काढायचीच असेल ॲट एनी कॉस्ट त्यांनी हे स्टडी टार्गेट नक्कीच मनापासून फॉलो करा। त्यासाठी व्हिडिओला लाईक करणं आणि कॉमेंट करणं खूप गरजेचं आहे, तरच ही सिरीज तुमच्यासाठी मी कंटिन्युअसली चालू ठेवेन। ओके, तर लक्षात ठेवा, आता पुढं ही सिरीज फक्त त्यांनीच फॉलो करा जे कंटिन्युअसली इथून पुढे 6 ते 8 तास अभ्यास करू शकतात। ठीक आहे, जे स्वतःशी प्रामाणिक आहेत आणि ज्यांना राज्यसेवेच्या परीक्षेतून एखादं क्लास 1चं पद जे आहे ते घ्यायचं आहे त्यांनीच फक्त हे स्टडी टार्गेट जे आहे ते कंटिन्युअसली फॉलो करा। बाकीच्यांनी स्किप केलं तरी सुद्धा चालेल। जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आता सुरुवात करूया। तर बघा, प्राचीन भारताचा इतिहास यासाठी तुमचं टार्गेट आहे। पहिला चॅप्टर आपण घेतोय ज्याचं नाव आहे महाजनपदे। ओके, महाजनपदे जे आहे हा पहिला चॅप्टर आपला राहील। याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना जी आहे ही करायची आहे। सुरुवातीला प्रस्तावना जी काय प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्यांदा असते, त्या प्रस्तावनेमध्ये काही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत। एक म्हणजे महावस्तू, भगवती सुत्त, अंगुत्तर निकाय आणि अष्टाध्यायी हे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये महाजनपदाची माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली असते। तर हे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत, कुठले कुठले त्याच्यामध्ये महाजनपदाचा उल्लेख आहे, डिटेलमध्ये माहिती व्यवस्थित वाचून घ्या, तर हे तुमचं प्रस्तावनेमध्ये क्लिअर होऊन जाईल। आणि दुसरा मुद्दा असा तुम्हाला वाचायचा आहे, महाजनपदांची थोडक्यात माहितीसुद्धा तुम्हाला वाचायची आहे। कुठले कुठली महाजनपद आहेत? मगध, पांचाल, कुरु, अवंती, अंग, कौशल, चेदी, अश्मक, काशी, वज्जी, वत्स, शूरसेन, कंबोज, मल्ल, मत्स्य आणि गांधार हे जे काही महत्त्वाचे महाजनपद आहेत। ठीक आहे, तरी व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायची आहेत। एकूण 16 महाजनपद आहेत। व्यवस्थितरित्या यांची थोडक्यामध्ये माहिती जी आहे ती वाचून घ्यायची आहे। बरं, कशातून करणार? फिक्स तुम्हाला संदर्भ पुस्तके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एक म्हणजे विठ्ठल पुंगळेचं संदर्भ पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याचे लेखक आहेत विठ्ठल पुंगळे। हे पुस्तक नसेल तर अवेलेबल करून ठेवा तुमच्याकडं। दुसरं पुस्तक आहे लुसेंट GK। ओके, लुसेंटचं GK पब्लिकेशनचं पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे 11वी स्टेट बोर्ड नवीन पुस्तक जे आहे त्याच्यामध्ये जनपद असा उल्लेख आहे, चॅप्टर 1 आहे त्याच्यामध्ये, तर हे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि 6वी स्टेट बोर्ड प्राचीन भारताचा इतिहास हे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर महाजनपदाचं तुमचं आजचं टार्गेट आहे, हे व्यवस्थित करून घ्या। भलेही तो दिसायला तुम्हाला फार मोठं दिसत असेल, हार्डली 2 पेजचं आहे। 2 पेज वाचायला तुम्हाला किती वेळ लागतोय? जास्त वेळ लागणार नाही, व्यवस्थितरित्या फॉलो करून ठेवा। ठीक आहे, त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये जे दिल्ली सल्तनत आहे हे आपलं टार्गेट राहील। दिल्ली सल्तनत मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ह्याच्यामध्ये जे गुलाम वंश आहे याची माहिती तुम्हाला वाचायची आहे। गुलाम वंशाची लक्षात ठेवा, गुलाम वंशाची माहिती जी आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची आहे। तर ह्याच्यामध्ये काय वाचणार तुम्ही? तर कुतुबुद्दीन ऐबक लक्षात ठेवा, आराम शाह, अल्तमश, रुकनुद्दीन, रझिया, मुइझुद्दीन बहराम शाह, अल्लाउद्दीन मसूद शाह, नासिरुद्दीन, गयासुद्दीन बलबन, सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना आणि चालिसा दलाचा अंत हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक हार्डली 2 पेजेस असेल, हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत। कुतुबुद्दीन ऐबक, आराम शाह, अल्तमश, रुकनुद्दीन, रझिया, मुइझुद्दीन बहराम शाह, अल्लाउद्दीन मसूद शाह, नासिरुद्दीन, गयासुद्दीन बलबन, सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना, चालिसा दलाचा अंत। कशातून वाचणार? ऑलरेडी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलं, विठ्ठल पुंगळेचं संदर्भ पुस्तक व्यवस्थित वापरा। ॲटलिस्ट एक तरी पुस्तक चांगलं करणं गरजेचं आहे, 1 ते 2, जास्तीत जास्त 2 पुस्तकं। त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये। आणि प्लस 11वीचं स्टेट बोर्ड आणि 6वीचं स्टेट बोर्ड एवढंच करून व्यवस्थितरित्या जायचं आहे। निश्चितच तुम्हाला तिथं प्रश्न जे असतील ते यामधून दिसून जातील, त्याच्यामुळे परफेक्ट करा, उजनी सारखी करा। तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये महाजनपद हे आपल्या चॅप्टरचं टार्गेट राहील। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनतचं आपलं टार्गेट राहील। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास। आता याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीला हात घाला, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ। ओके, आणि मॅक्झिमम फोकस ठेवताना मी तर तुम्हाला सांगेन अनिल कटारेचं पुस्तक, महाराष्ट्राच्या इतिहासाचं अनिल कटारेचं पुस्तक आणि समाधान महाजनचं पुस्तक हे या चॅप्टरसाठी तुमच्या समोर असलं पाहिजे। समाधान महाजन आणि अनिल कटारे। ठीक आहे, आणि प्लस जे मुद्दे येत आहेत हे ग्रोवर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समधून बघायचे आणि गाठाळमधून सुद्धा तुम्हाला बघायचे व्हॅल्यू ॲडिशनसाठी। पण मेन फोकस अनिल कटारेचं पुस्तक ठेवा आणि प्लस याच्यासोबत समाधान महाजनचं पुस्तक इथं ठेवायचं आहे। ठीक आहे, ही 2 मेन पुस्तक या चॅप्टरसाठी तुम्हाला बघायचे आहेत जास्तीत जास्त। तर गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये पार्श्वभूमी होम रूल चळवळ, नंतर महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींचं जीवन आणि चरित्र, त्याच्यामध्ये मग वकिलीचा व्यवसाय,
दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह हे मुद्दे. नंतर महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय, ह्याच्यामध्ये महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींची भारतातील प्रारंभिक कामगिरी, शेतमजुरावरील अन्यायास विरोध, चंपारण्य येथील सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, कापड गिरणी कामगारांचा संप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधीजी, हे व्यवस्थित जे मुद्दे आहेत हे पहिल्यांदा अनिल कटरेचा जो महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक आहे त्यामधून करून घ्या. त्याच्यानंतर मग समाधान महाजनचं पुस्तक वाचायचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी, ठीक आहे, नोट्स व्हॅल्यू ॲडिशनसाठी हे पुस्तक वाचायचं. त्याच्यानंतर मग ग्रोवर, नंतर मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समध्ये आणि मग गाठाळमध्ये. पण बेस अनिल कटरेचं बेस राहिलं चॅप्टरसाठी. त्याच्यानंतर मग समाधान महाजन 2 नंबरला पुस्तक राहील. त्याच्यानंतर मग ग्रोवर, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि मग गाठाळांचं पुस्तक राहील. व्यवस्थितरित्या व्हॅल्यू ॲडिशन करून गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ जी आहे ती आपल्याला संपवायची आहे, लक्षात ठेवा. मी असं कन्सिडर करून चालू आहे की एक्झाम जर फेब्रुवारीमध्ये झाली तर आपल्याला फक्त 90 दिवसाचं हातामध्ये मिळत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक 10 दिवसाला एक चॅप्टर क्लिअर करणं, 10 दिवसाला जास्तीत जास्त चॅप्टर करणंच गरजेचं आहे. पण सुरुवातीला तुम्हाला करून देताना ॲटलिस्ट एवढं तरी तुम्ही करायला सुरुवात करा. एकदा तुम्ही याच्याशी मिळतो झाला की आपण नक्कीच याच्यामध्ये चॅप्टरची आणि टार्गेटची लेंथ जी आहे ती वाढवणार आहोत. म्हणून तुम्हाला मी आधी सांगितलं, जे कोणी 6 ते 8 तास अभ्यास करू शकतात त्यांनीच हे टार्गेट फॉलो करा. ज्यांचं टार्गेट फक्त राज्यसेवा आहे त्यांनीच हे टार्गेट फॉलो करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आता भूगोलामध्ये जगाच्या भूगोलामध्ये भूरूपशास्त्र जे आहेत हे आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यायचे आहेत. कारण राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे जगाच्या भूगोल आणि भारताच्या भूगोलावरती येत राहतात पूर्व परीक्षेला. त्याच्यामुळे पहिल्यांदा ते भूरूपशास्त्र आपण संपवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीचं अंतरंग, ह्याच्यामध्ये शिलावरण हा मुद्दा येईल. शिलावरणामध्ये तुम्हाला सियाल, कॉन्रॅड विलकता आणि सीमा यांची माहिती व्यवस्थितरित्या संपवून घ्यायची आहे. सियाल, कॉन्रॅड विलकता आणि सीमा. त्याच्यानंतर भारताचा भूगोल, भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना संपवून घ्या. ह्याच्यामध्ये पहिला जो आहे तो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा त्याला हिमालयन पर्वत असं देखील म्हटलं जातं. तर हा भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना. आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपण सुरू करतोय. ह्याच्यामध्ये कोकण विभाग जो आहे हा डिटेलमध्ये तुम्हाला वाचून पूर्ण करायचा आहे, ठीक आहे. तर हे जिओग्राफीचं तुमचं टार्गेट राहील. जगाच्या भूगोलासाठी जेसी लिऑंग आणि ए.बी. सौदीचं पुस्तक इथं तुम्ही वापरा. भारताच्या भूगोलासाठी माजिद हुसेनचं पुस्तक इथं बेस म्हणून वापरायचं आहे. आणि दीपस्तंभ आणि कोळंबे यापैकी कुठलं एक पुस्तक तुम्ही वापरा. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ए.बी. सौदी, दीपस्तंभ किंवा कोळंबेमधलं कुठलं एक पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे झालं तुमचं भूगोलाचं टार्गेट. व्यवस्थितरित्या पूर्ण करून वाचून तुम्हाला करावंच लागेल, तरच तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर अप होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला क्लासरूम व्हायचं आहे, ज्यांचं ड्रीम मोठं आहे त्यांनीच हे फॉलो करायला सुरुवात करा. बाकी कंबाईनसाठी करणार असेल तर कंबाईनचे टार्गेट आपले वेगळे सुरूच आहेत आपल्या चॅनलवरती. तर कंबाईनचं ड्रीम असेल तर कंबाईनचं तुम्ही स्टडी टार्गेट फॉलो करू शकता. त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रासाठी घटनेची निर्मिती हा चॅप्टर आपलं टार्गेट राहील. ह्याच्यामध्ये घटना समितीची संरचना, घटना समितीचे कामकाज, घटना समितीच्या समित्या आणि राज्यघटनेचा कायदा, हे 4 पॉईंट जे आहेत हे व्यवस्थितरित्या संपून घ्या. कशातून करणार? एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेमधून करायचं. आणि पंचायत राजसाठी किशोर लोटेंचं पुस्तक, याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्तीमधील जी काही सर्व कलमं आहेत ही सगळी कलमं पाठ करून ठेवा. तर 73वी घटना दुरुस्ती आपलं टार्गेट आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जास्त वेळ देऊ शकणार नाही. जसं कंबाईनमध्ये जास्त वेळ देत होतो तसं तुम्हाला राज्यसेवेच्या स्टडी टार्गेटमध्ये जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही. कारण सिलेबस टाईम लिमिटेड आहे, आपल्याकडे टाईम बाउंड आहे. आणि टाईम टेबल आल्यानंतर एक्झॅक्टली कळणारच आपल्याला परीक्षा कधी होणार आहे. त्यानुसारच आपल्या स्टडी टार्गेटमध्ये आपण मॉडिफाय करत जास्तीत जास्त सिलेबस आपण संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित सर्वांनी हे फॉलो करून घ्या. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचं टार्गेट राहील दारिद्र्याचं चॅप्टरचं. दारिद्र्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, NSSचे रिकॉल पिरियड्स, याच्यामध्ये URP, MRP आणि MMRP, स्वातंत्र्यपूर्व दारिद्र्याचं मापन, याच्यामध्ये दादाभाई नौरोजी, राष्ट्रीय नियोजन समिती, बॉम्बे योजना. नंतर स्वातंत्र्योत्तर दारिद्र्याचे मापन, याच्यामध्ये धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962, अलग कार्यगट, लाकडावाला तज्ज्ञ गट, सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन पॅनल, हे सगळं तुमचं आजचं टार्गेट राहील. व्यवस्थितरित्या वाचा, व्यवस्थितरित्या संपवून घ्या, ओके. तर हे दारिद्र्य आपलं चॅप्टर राहील, टार्गेट राहील सध्या अर्थशास्त्र या विषयासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र कशामधून करणार आहे तुम्ही? तर हे करायचं आहे तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक, ठीक आहे. किरण देसलेंचा भाग 1, रंजन कोळंबेच्या पुस्तकामधून अर्थशास्त्र हा दारिद्र्य चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानसाठी तुम्हाला दीपस्तंभचं पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञान पुस्तक इथं वापरायचं आहे. वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण हा आपलं चॅप्टर राहील. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रस्ताविका सगळी वाचून घ्या. आणि अबीजपत्री वनस्पतीमधील थॅलोपायटा किंवा शैवाल हा जो गट आहे हा व्यवस्थित त्याची माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे, ठीक आहे.
प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण हा चॅप्टर राहील, ह्याच्यामध्ये सुद्धा इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे प्रस्ताविका व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर संघ पोरीफेराची माहिती व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये या फायलमची माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या. मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था जी आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला इथं वाचून घ्यायची आहे. मानवी पचन संस्था हे तुमचं टार्गेट राहील, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर रसायनशास्त्रामध्ये अणुची संरचना तुमचं टार्गेट राहील. याच्यामध्ये अणुसिद्धांत, मग डाल्टनचा अणुसिद्धांत, जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल, रुदरफोर्ड यांचे केंद्रकीय अणुप्रतिकृती, निल्स बोर यांचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, हे जे आहे हे अणूच्या संरचनेमधून तुम्हाला व्यवस्थित मुद्दे जे ते वाचून घ्यायचे आहेत. भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी हा चॅप्टर आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये ध्वनी तरंग, मग याच्यामध्ये अणुतरंग असेल किंवा अवतरंग असेल आणि ध्वनीचा वेग असेल. तर हे जे 2 पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित त्या फिजिक्समध्ये ध्वनी या चॅप्टरमधले वाचून घ्यायचे आहेत. कशातून करणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक, 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या पुस्तकामधून हे जे सांगितलेले सामान्य विज्ञानचं टार्गेट आहे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर पर्यावरण विषय, पर्यावरणामधून शाश्वत विकास हा चॅप्टर आपण टार्गेट घेतोय. याच्यामध्ये शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास जो आहे हा व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्या. शाश्वत विकासाचे जी काही उद्दिष्ट आहेत व्यवस्थित वाचून घ्या. शाश्वत विकास पूर्तीसाठी आवश्यक असणारे बदल कुठले कुठले आहेत हे व्यवस्थित वाचून घ्या. यासाठी तुषार घोरपडेंचं संदर्भ पुस्तक तुम्हाला या पर्यावरण विषयासाठी वापरायचं आहे. ठीक आहे. तर हे 3 मुद्दे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत. शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास, शाश्वत विकासाचे उद्दिष्टे, शाश्वत विकास पूर्तीसाठी असणारे आवश्यक बदल हे व्यवस्थितरित्या संपवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 तुमचं टार्गेट राहील. प्रत्येक 10 दिवसाला आपण चालू घडामोडी जे आहे हे बदलत राहू. जर टाइम टेबल लवकर आलं, एक्झॅक्टली दिवस मला समजतील किती दिवस तर बाकी आहेत, त्यानुसार आपलं टार्गेट जे आहे ते चेंज करून टाकू आपण. ठीक आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 सध्या तरी टार्गेट जे आहे ते आपण ठेवूया. तर हे तुम्हाला पूर्ण करून घ्यावं लागेल 10 दिवसामध्ये. ठीक आहे. ॲटलीस्ट 10 दिवसाचं तरी टार्गेट ठेवा. तर हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. नंतर परिक्रमाचं मॅगझिन तुम्हाला इथं वापरायचं आहे. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक इथं वापरायचं आहे. आणि जे के टुडेच्या करंट अफेअरच्या नोट्स असतील, म्हणजे जे MCQची PDF मिळते हे तुम्हाला वापरायचं आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला चॅनलवरती किंवा पेड स्वरूपामध्ये तुम्हाला याची PDF अवेलेबल करून देईन मराठीमध्ये. ओके. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे लाईक करत चला, कॉमेंट करत चला. तुम्हाला याची खरंच गरज आहे का, तुम्हाला दिशा मिळते का, एक चांगल्या कॉमेंट नक्कीच करत चला. आपण हे नक्कीच सिलेबस जो आहे तो पूर्ण करून देऊ तुमचा. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट, गणितासाठी वयवारी आणि रेल्वे हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील 10 दिवसामध्ये. ठीक आहे. आणि बुद्धिमत्तेसाठी देश आणि घड्याळ हे तुमचं टार्गेट राहील 10 दिवसामध्ये. मी एक्झाम फेब्रुवारीमध्ये होईल असं कन्सिडर करून हे नियोजन बनवतोय. त्याच्यामुळं 10 दिवसामध्येच आपल्याला म्हणजे 90 दिवसच बाकी आहे समजून आपण हे करून टार्गेट जे आहे ते पूर्ण करणार आहे. पण जर टाइम टेबल लवकर आलं तर बघूया आपल्याला किती दिवस मिळतात, त्यानुसार आपण त्याच्यामध्ये चेंजेस करत राहू. पण सध्या तरी अशा प्रकारे जाऊया. गणितासाठी वयवारी आणि रेल्वे, बुद्धिमत्तेसाठी देश आणि घड्याळ हे तुमचं टार्गेट राहील. सचिन ढवळे आणि संदीप आरगडे ही 2 पुस्तकं तुम्हाला मॅथ्स अँड रिजनिंगसाठी वापरायची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅसेजेस, दररोज जे 5 पॅसेजेस तरी ॲटलीस्ट सोडवा तुम्ही. दररोज 5 पॅसेजेसची तयारी करा. कारण दुसरा जो पेपर आहे पूर्णतः क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. पण क्वालिफाईंग जरी असलं तरी आपल्याला प्रॅक्टिस त्याची करावीच लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ॲटलीस्ट डेली 5-5 पॅसेजेस सोडवा. यासाठी पहिल्यांदा आधी MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून दररोज 5 पॅसेजेस सोडवा. त्याच्यानंतर CSAT डिकोडेड नावाचं एक पुस्तक मिळतं मार्केटमध्ये, ते तुमच्याकडे असेल तर बघा, किंवा कुठलंही पुस्तक चालेल, असं काही याच्यामध्ये हे नाही आहे. पण मेन म्हणजे MPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधून झालेले आधी पॅसेजेस सोडवा. त्याच्यानंतर मग दुसऱ्या कुठल्याही अल्टरनेटिव्ह पुस्तकामध्ये तुम्ही जाऊ शकता. पण ॲटलीस्ट दररोज एक 5 पॅसेजेस तरी सोडवा. कारण तो दुसरा पेपर क्वालिफाईंग झाला तर तुमचा पहिला पेपर हा तपासला जाईल. आणि पहिल्या पेपरसाठी तुमचे GS ऑलरेडी मी स्ट्रॉंग करून घेईन, त्याच्यामध्ये काही एवढा प्रॉब्लेम नाही. पण ते तुम्हाला करावं लागेल कंटिन्युअसली. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचंच हे टार्गेट आहे. सगळे विषय आहे होप सगळे आपण क्लिअर केलेले आहेत. तर हे टार्गेट जे कोणी फॉलो करू शकतील, 6 ते 8 तास अभ्यास करू शकतील, त्यांनीच हे फॉलो करा. त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.